स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. महाराष्ट्राला मुख्यमंत्री नकोय की यांना प्रदीर्घ काळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायचं आहे. आता संविधान घटना वगैरे नाही, आम्ही असतो तर इतक्यात त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. वाशी एपीएमसी फळ मार्केटमध्ये काश्मीर आणि इराणी सफरचंदांची आवक सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात सफरचंद मार्केटमध्ये उपलब्ध आहे. व्यापाऱ्यांच्या मते मागील वर्षापेक्षा सध्या सफरचंदांचे भाव कमी आहेत. गोंदिया जिल्ह्यात काल शिवशाही बस अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झालाय, 26 लोक जखमी झाले. या दुर्घटनेमध्ये अनेकांनी आपलं पालकत्व गमावलंय. गणपती, नवरात्र उत्सव, दिवाळी, दसरा या काळामध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना फुलाच्या माध्यमातून चांगलंच उत्पन्न झालं. दिवाळी झाल्याच्या नंतर मोठे उत्सव आले नाहीत, निवडणुका लागल्या, त्यामुळे व्यावसायिकांना फटका बसलाय. माझ्या मतदारसंघात जरी मला नाकारलं असलं तरी माझी नाळ त्यांच्याशी जोडली गेली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलंय, रडायचं नाही, लढायचं. त्याप्रमाणे नक्कीच आम्ही लढणार. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फडकवणार. सध्या वरिष्ठ पातळीवर काय चर्चा आहे मला अद्यापपर्यंत माहिती नाही. मात्र आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ती योग्य पद्धतीनं पार पाडली. जर भविष्यात ती पण जबाबदारी देतील, ती जबाबदारी सुद्धा समर्थपणे व प्रामाणिकपणे पार पाडेल, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार श्वेता बहाले यांनी दिली आहे. आजचा दिवस लक्षात राहणारा, बाबा आढाव प्रेरणा देणारी आणि प्रेरणा कधी म्हातारी होऊ शकत नाही. हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही. वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते. हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे. योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला. या घोळात एक मोठा विषय ईव्हीएमचा आहे. माझं मत कुठे जातं हे समजायला हवं. शेवटच्या 1 तासात 76 लाख मतं का वाढली? विधानसभेचा निकाल विरोधकांच्या एवढा जिवारी लागलाय की ते निकाल सहनच करू शकत नाही. त्यामुळे ते आता वेगवेगळ्या गोष्टी काढायला लागलेत. ईव्हीएम मध्ये दोष आहे, मात्र वास्तविक बघता मशीनमध्ये काही दोष नाही. मी बाबा आढाव यांना तेच सांगितलं. आता निकाल जर त्यांच्या बाजूने लागला असता तर आनंदोत्सव साजरा केला असता. 3D मल्टीमीडिया शोचं उद्घाटन 26 जानेवारी रोजी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर देखील 2 ते 3 महिन्यात पूर्ण होणार. शहरातील सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. एखादी व्यक्ती बोलते आणि त्यानंतर या चर्चा सुरू होतात. एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतली ते अमित शहा यांना सांगितले. शिंदेच्या काही भूमिका घेतील त्याला आम्ही समर्थन करणार आहोत. 2004 सालापासून सरकार स्थापन होईल, 15 ते 20 दिवस लागलेले होते. 2019 या सरकार स्थापन होईल, 36 दिवस लागले. ते कशासाठी? येत्या 2 दिवसात निर्णय होईल आणि मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री शपथ घेतील. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये हेराफेरी करून निवडणुका जिंकून देण्याची सुपारी घेणाऱ्या निवडणूक आयोगाविरुद्ध 9 डिसेंबर रोजी विशाल मशाल काढण्यात येणार आहे. या मोर्चात ईव्हीएम प्रणालीवर नाराज धुळेकर जनतेनं प्रचंड संख्येने सहभागी व्हावा असं आवाहन माजी आमदार तथा शिवसेना उबाटा पक्षाचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल गोटे यांनी केलाय. दरम्यान निवडणुकीपूर्वी विविध पक्ष प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्व्हेमध्ये धुळेकर नागरिकांची आपल्याच नावाला पसंती पहिली होती. दुसऱ्या स्थानी माजी आमदार फारुख शाह तर तिसऱ्या स्थानी भाजपचा उमेदवार होता. त्यामुळे भाजपा उमेदवाराची मतं पडली ती आपली वळवलेली मतं आहेत असा दावा अनिल गोटे यांनी यावेळी केला आहे.